नवी मुंबईत सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय। नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 10 मधील साई सिद्धी सोसायटीतील पहाटे घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आहे। यात 39 वर्षीय सुरेश लोखंडे यांचा मृत्यू झालाय, तर त्यांची 12 वर्षीय मुलगी वेदिका लोखंडे जखमी झाली आहे। या घटनेमुळे इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। कामोठे सेक्टर 10 प्लॉट क्रमांक 61 इथल्या 6 मजली साई सिद्धी सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 101 मध्ये सुरेश लोखंडे आपल्या कुटुंबासह राहत होते। बुधवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास सुरेश लोखंडे आणि त्यांची मुलगी वेदिका बेडरूममध्ये झोपलेले असताना अचानक बेडरूममधील स्लॅबचा काही भाग कोसळला। या दुर्घटनेत स्लॅबचा मोठा भाग सुरेश लोखंडे यांच्या छातीवर आणि शरीरावर पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही भाग मुलगी वेदिकाच्या अंगावर पडल्यानं ती जखमी झाली आहे। घटनेची माहिती मिळताच सोसायटीतील रहिवाशांनी तातडीनं दोघांना रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी सुरेश लोखंडे यांना मृत घोषित केलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी राहुल कांबळे आपल्यासोबत आहेत। राहुल, मुलीवर उपचार सुरू आहेत कामोठ्यातल्या MGM रुग्णालयात, तिच्यावर उपचार सुरू आहेत। एकूणच बिल्डिंग किती जुनी होती आणि त्या संदर्भात काही सोसायटीच्या सदस्यांशी बोलणं होऊ शकलंय का? नक्कीच आपण पाहतोय गेल्या 3 दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतोय आणि ह्याच्याचमुळे 3 दिवसापासून होणाऱ्या पावसामुळे हा पहिला माळा 101 क्रमांक 1चा फ्लॅट जो आहे त्याचा जो स्लॅब जो आहे हे सुरेश लोखंडेच्या छातीवर कोसळल्याने त्यांना सकाळी जे आहे MGM हॉस्पिटल रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांना आता 3 वाजता जे आहे त्यांना मृत घोषित करण्यात आले। जी मुलगी वेदिका सुद्धा बरोबर आहे, वेदिकावरती सध्या उपचार सुरू आहेत। तिला थोडंसं लागलेलं आहे, जास्त तिला काही जखमी नाहीये, परंतु तिच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। आणि ही जी बिल्डिंग आहे 30 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, तिचं ऑडिट सुद्धा झालेलं नाहीये, अशी सूत्रांकडून माहिती मिळते। धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय कामोठ्यातली ही घटना आहे, 30 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, त्यामुळे तिच्या एकूणच बांधकामाच्या दर्जावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय।